नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. येत्या 20 जानेवारी 2024 रोजी नवोदय विद्यालयाकडून इयत्ता 6वीच्या प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. मग तुम्ही जर या 20 जानेवारीच्या परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला परीक्षेचं स्वरूप कसं आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका कशा प्रकारची विचारली जाते किंवा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, मार्क्स कसे दिले जातात, त्यासाठी वेळ किती असतो हे सगळं माहीत असायला हवं. मग तुम्ही जर या परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बघूया, जेव्हा तुम्ही जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देणार आहात तेव्हा या प्रवेश परीक्षेत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं. मग जेव्हा तुम्ही नवोदय विद्यालय परीक्षा देता तेव्हा तुम्हाला एकूण 3 विषयांवरती प्रश्न विचारले जातात. हे 3 विषय कोणते तर मेंटल ॲबिलिटी टेस्ट, अर्थमॅटिक अँड लँग्वेज. या 3 विषयावरती आपल्याला एकूण 80 प्रश्न विचारले जातात. मग मेंटल ॲबिलिटी टेस्टमध्ये 40 प्रश्न असतात आणि त्यासाठी 50 गुण असतात. मग 40 प्रश्न आणि 50 गुण कसे तर प्रत्येक प्रश्नाला 1.25 म्हणजे 1.25 एवढे मार्क असतात. म्हणजे तुमचा एक प्रश्न हा 1.25 मार्कांचा असेल असे तुम्हाला 40 प्रश्न सोडवायचे असतात. या 40 प्रश्नांसाठी एकूण 50 गुण दिलेले असतात. आता हे 40 प्रश्न तुम्हाला 60 मिनिटांमध्ये सोडवायचे असतात. म्हणजे या 40 प्रश्नांसाठी 1 तास एवढा कालावधी दिलेला असतो. आता पुढचा विषय आहे अर्थमॅटिक म्हणजेच अंकगणित. मेंटल ॲबिलिटी टेस्टवरती तुम्हाला 40 प्रश्न विचारले जातात तर अंकगणित या विषयावरती एकूण 20 प्रश्न विचारले जातात. अंकगणित म्हणजे मॅथेमॅटिक्सवरती हे प्रश्न विचारले जातात. मग या 20 प्रश्नांसाठी एकूण 25 मार्क्स दिलेले असतात. अगेन फॉर इच क्वेश्चन किती मार्क्स असतात 1.25 म्हणजे 1.25 एवढे मार्क हे एका प्रश्नासाठी दिलेले असतात. आता हे झालं मेंटल ॲबिलिटी टेस्ट किंवा अर्थमॅटिकसाठी. आता तिसरा मेन पार्ट किंवा तिसरा मेन विषय म्हणजे लँग्वेज म्हणजेच कोणता भाषा. आता लँग्वेज या विषयावरती तुम्हाला मराठीत प्रश्न विचारतील, इंग्लिशमध्ये प्रश्न विचारतील की हिंदीमध्ये प्रश्न विचारतील. हे कशावरती डिपेंड आहे तर तुम्ही परीक्षेचे जे माध्यम निवडाल त्या माध्यमावरती डिपेंड असतं की तुम्हाला भाषा किंवा लँग्वेज या विषयामध्ये कोणत्या भाषेत पेपर विचारला जातो. म्हणजे जर विद्यार्थी इंग्रजी मीडियमचा असेल आणि त्याने इंग्रजी माध्यमातून पेपर द्यायचं निवडलं असेल तर त्या विद्यार्थ्याला हा पेपर इंग्रजी भाषेत येतो. जर त्याच जागी विद्यार्थी मराठी माध्यमातील असेल आणि त्याने मराठी माध्यमातून पेपर द्यायचं निवडलं असेल तर त्या विद्यार्थ्याला हा पेपर मराठी भाषेत येत असतो. म्हणजे लँग्वेज या विषयावरतीचा पेपर तुम्ही कोणत्या माध्यमातून पेपर देणार आहात त्याच्यावरती डिपेंड असतो. पण इंग्लिशमध्ये दिला किंवा मराठीमध्ये दिला तरी प्रश्नांचं स्वरूप हे सारखंच असतं. भाषा या विषयात तुम्हाला एकूण 4 पॅरेग्राफ विचारले जातात आणि या 4 पॅरेग्राफवरती प्रत्येकी 5-5 प्रश्न विचारलेले असतात. आता याच्यावरती आपल्याला 20 प्रश्न विचारले जातील आणि तेही 25 मार्क्सला असतील. मग 20 प्रश्न 25 मार्कला म्हणजे एक प्रश्न किती मार्कचा झाला तर 1.25 म्हणजे 1.25 मार्क्स फॉर इच क्वेश्चन. आता हे झाले 3 सब्जेक्ट मेंटल ॲबिलिटी टेस्ट, अर्थमॅटिक अँड लँग्वेज. या 3 सब्जेक्टवरती तुम्हाला एकूण 80 प्रश्न विचारले जातात. हे 80 प्रश्न कसे डिवाइड केलेत तर मेंटल ॲबिलिटी टेस्टसाठी 40 मार्क, अर्थमॅटिकसाठी 40 प्रश्न, अर्थमॅटिकसाठी 20 प्रश्न आणि लँग्वेजसाठी 20 प्रश्न असे एकूण 80 प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी सोडवायचे आहेत. म्हणजे जर तुम्ही इयत्ता 6वी साठी ही परीक्षा देत असाल तर इयत्ता 6वी साठीच्या या परीक्षेचं स्वरूप कसं असतं तर आपल्याला एकूण 80 प्रश्न सोडवायचे असतात. मग हे 80 प्रश्न आपल्याला किती मार्क्ससाठी विचारतात तर 100 मार्क्ससाठी. म्हणजे आपण हा पेपर 100 मार्कांचा 2 तासांमध्ये सोडवायचा असतो. आता हे 2 तास कसे डिवाइड केलेत तर मेंटल ॲबिलिटी टेस्ट या विषयासाठी आपल्याला
60 मिनिटे एवढा वेळ दिलेला आहे. तर अर्थमॅटिक आणि लँग्वेज या विषयासाठी आपल्याला प्रत्येकी 30-30 मिनिटे इतका वेळ दिलेला आहे. असे आपले हे 2 तास डिवाइड केलेले असतात. मग या दिलेल्या वेळेमध्ये किंवा याच टाइम लिमिटमध्ये आपल्याला काय करायचे, हे 80 प्रश्न सोडवून घ्यायचे. आता 2 तासामध्ये हे 80 प्रश्न सोडवणं कसं आवश्यक आहे. मग त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती, तर वेळेचं नियोजन. जर टाइम मॅनेजमेंट केलं तर आपल्याला या 2 तासांमध्ये हे 80 प्रश्न सोडवणं सोपं जाईल. मग आता हे टाइम मॅनेजमेंट कसं करावं किंवा यासाठीचा अभ्यास कसा करावा, तो अभ्यासक्रम तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलवरती व्हिडिओ आहेत. मग तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की भेट द्या आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. मग हा झाला इयत्ता 6वीच्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न किंवा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. म्हणजे त्या 20 जानेवारीला जेव्हा तुम्ही पेपर द्यायला जाणार आहात तेव्हा तुम्हाला अशा प्रकारची प्रश्नपत्रिका दिली जाते, ज्याच्यात 40 क्वेश्चन हे मेंटल ॲबिलिटी टेस्टवरती असतात, 20 प्रश्न हे अर्थमॅटिक या विषयावरती असतात, तर 20 प्रश्न लँग्वेज या विषयावरती असतात. मग आता या लँग्वेज वरती कसे प्रश्न विचारले जातात किंवा अर्थमॅटिक वरती, मेंटल ॲबिलिटी टेस्ट वरती, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर काय महत्त्वाचं आहे, जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव. मग या जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव केला तर विद्यार्थ्याला आपोआप प्रश्नांचा अंदाज येऊ लागतो आणि दिलेल्या वेळेमध्ये 80 प्रश्न कसे सोडवायचे याचाही सराव होत असतो. त्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे. मग मित्रांनो, आपण रोज सकाळी जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करून घेत असतो, त्यामुळे तुम्ही ते लेक्चरही करू शकता. थँक्यू.